कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, महिला, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे राजू नाना कोळपे व त्यांच्या सौ यांच्या हस्ते विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली। यानंतर प्रमुख पाहुणे महंत गोवर्धन गिरीजी महाराज यांनी अहिल्यादेवींच्या कार्यावर मार्गदर्शनपर भाषण केले। त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान याचा त्यांनी उहापोह केला। तत्पश्चात गावचे सरपंच सूर्यभान कोळपे यांनीही अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच राहुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त सचिन नामदेव कोळपे यांच्या समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला। यावेळी गोदावरी नदीत वाहून जात असलेल्या काही तरुणांना जीवनदान देणाऱ्या ताराबाई छबू पवार यांचा ग्रामस्थ व समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। गावातील शिक्षिका, अंगणवाडी सेविका आणि समाजसेवकांचा देखील या प्रसंगी गौरव करण्यात आला। जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी रेवजी कोळपे, सचिव परशुराम शिवराम कोळपे आणि त्यांच्या समितीच्या पुढाकाराने तसेच तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले। या शिबिरास गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला। सायंकाळी 6 वाजता गावात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीस ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाला रंगत आणले। दिवसभर अहिल्यादेवींच्या जयघोषाने कोळपेवाडी गाव भक्तिमय आणि उत्सवी वातावरणात न्हालं होतं। आज दिनांक 31 मे 2025 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आमच्या कोळपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज आमच्या गावात सकाळी 9 वाजता आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं प्रतिमा पूजन व महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं। त्याप्रमाणे आम्ही हे पूजन करून महाआरती केली। तसंच नाशिक तुलसी आय के सेंटर यांचं मोफत नेत्र तपासणी शिबिर आमच्या समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचाही समस्त ग्रामस्थ लाभ घेत आहेत। त्या आय केअर सेंटरच्या माध्यमातून मागील वर्षीसुद्धा आम्ही आयोजन केलेलं होतं। मागच्या वर्षीसुद्धा 100 लोकांचे ऑपरेशन मोफत केलेले होते। यावर्षी उद्दिष्ट त्याच्या डबल करण्यात आलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्यांचा जो जीवनपट आहे, त्यांची जी कार्यशैली होती, त्यांच्या जीवनाला अनुसरून त्यांनी ज्याप्रमाणे समाजात आदर्श निर्माण केला, आपणही एक समाज बांधव या नात्याने त्याप्रमाणे समाजात वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांचे विचार आपल्या अनुसरणात आणले पाहिजे व त्यांच्याप्रमाणे समाजोपयोगी कार्य आपल्याला आपल्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू, असा आमचा जयंती उत्सव समितीच्या वतीनं आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि आम्ही आमच्या संकल्पास खडे उतरू अशी अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो।